हे आहे KMS चॅनल आणि आपण पाहत आहात KMS न्यूज। आता पाहूया काही ठळक घडामोडी। गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांचे 160व्या जयंतीनिमित्त तसेच गणेशोत्सवास 125 वर्षे पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून शासनातर्फे यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव उपक्रम राबवण्यात येणार आहे। पाहूया एक खास रिपोर्ट। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 160वी जयंती तसंच लोकमान्य टिळकांनी उद्गारलेल्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच या उद्गाराचं हे शताब्दी वर्ष आहे। लोकमान्य टिळकांनी 125 वर्षापूर्वी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला। संस्कृती आणि धर्म याची एकत्रित सांगड घालून लोकांना स्वातंत्र्य लढ्याकरता एकत्रित करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला। शासनातर्फे यावर्षी लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव व लोकमान्य उत्सव राबवण्यात येणार आहे। यासाठी नोंदणी सुरू झाली असून गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकमान्यांच्या विचारांची जनजागृती घडवणाऱ्या मंडळांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। यात मंडळांचे मूल्यमापन करून तालुका जिल्हा विभाग स्तरावर मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे। या स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी अर्ज गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कराड येथे कार्यालयात उपलब्ध असून 29 ऑगस्टपर्यंत ते कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहे। या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन गट शिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे यांनी केलं आहे। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे 160वी जयंती तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असून तो मी मिळवणारच अशा उद्गाराचं हे शताब्दी वर्ष तसेच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं 125वं वर्ष आहे। या वर्षाचं औचित्य साधून सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व लोकमान्य उत्सव हे साजरा करण्याचं महाराष्ट्र शासनानं ठरवलेलं असून सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार त्यांचे चतुश्रुती तसेच अन्य उपक्रमाद्वारे जनजागृती करून अशा सार्वजनिक गणेश मंडळांची स्पर्धा घेण्याचं शासनानं ठरवलेलं असून तसं परिपत्रक शासनानं काढलेलं आहे। तर या परिपत्रकानुसार जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत गावागावामध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जे विचार आहेत त्याच्यामध्ये स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन हे जे 5 विषय आहेत या 5 विषयापैकी कोणत्याही एका विषयावर देखाव्याचं सादरीकरण करावं आणि ह्याचा प्रचार करावा यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखावे उभा करावेत असं शासनानं जाहीर केलेलं आहे। यासाठी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि विभाग स्तरावर विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। रोख बक्षिसांची देण्याचं जाहीर केलेलं आहे। तर यामध्ये कराड तालुक्यातील आणि परिसरातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। यासाठीचे सर्व अर्ज शिक्षण विभाग पंचायत समिती कराड इथे उपलब्ध करण्यात आलेले असून 29 ऑगस्टपर्यंत ते अर्ज स्वीकारून देतील। त्या अर्जाबरोबर आपले मंडळ जे धर्मादाय आयुक्ताकडे रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्याचं प्रमाणपत्र तसेच पोलीस स्टेशनचं परवानगीपत्र तसेच ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं परवानगीपत्र, वीज मंडळाची परवानगी, जागेची परवानगी अशा सर्व परवानग्या आणि मागील 2 वर्ष म्हणजे 2013, 2014 आणि 2015 यामध्ये आपण साजरा केलेल्या सर्व उपक्रमांचे छायाचित्र, त्यांची संख्या असा विहित नमुन्यातला प्रस्ताव या कार्यालयाकडे 29 ऑगस्टपर्यंत आणून द्यावे असं मी आवाहन करतो। चाफळ येथील बस स्थानकावर गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विकास साळुंके यांचा बस स्थानकावर गोळी झाडून खून करण्यात आला। संशयित चंद्रकांत भाईगडे यास पोलिसांनी अटक केली। चाफळ हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। या गावात भरवस्तीत अशी घटना घडल्याने संपूर्ण पाटण तालुक्यासह कराड तालुक्यात खळबळ उडाली होती। मिळालेल्या माहितीनुसार गावचा आठवडे बाजार होता, त्यात
विकास साळुंके वसुली करत होते। संशयित भाईगडे हा वडाप गाडी घेऊन बाजारातून भरधाव वेगाने जात होता। हे निदर्शनास आल्यानंतर साळुंके यांनी त्याला समज दिली। यावेळी दोघात वाद झाला। त्यानंतर संशयित भाईगडे याने जाधववाडीस गेला, तेथून बंदूक घेऊन आला व चापळ बसस्थानकावर थांबला। यावेळी साळुंके बाजार वसुली करत होते। त्यावेळी संशयित पाठीमागून येऊन 2 गोळ्या झाडल्या। यावेळी साळुंके जागीच कोसळले, तरीही संशयित तेथेच बंदूक घेऊन थांबला होता। बंदूक असल्याने कोणीही जवळ जात नव्हते। त्यानंतर काही तरुणांनी त्याची बंदूक हिसकवली। त्यानंतर जमावाने त्याच्यावर झडप घालून मारहाणी करण्यास सुरुवात केली। मात्र तोपर्यंत पोलीस घटनास्थळी आले होते। त्यांनी संशयितास ताब्यात घेतला आहे। जमावाने भाईगडे याची कमांडर गाडी पलटी करून पेटवण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी जमाव पांगून हा डाव हाणून पाडला। त्यानंतर साळुंके यांना कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, मात्र ते मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। या घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी सांगितलं। बाजारामध्ये जे बसलेले व्यापारी असतात तर त्यांच्याकडून पावती फाडण्याचा त्यांनी ठेकासुद्धा घेतलेला होता। तर त्या अनुषंगाने तो बाजारामध्ये आलेला होता आणि हे करत असताना आरोपी चंद्रकांत महादेव भाईंगडे हा जो आहे तर तो त्याची गाडी घेऊन बाजारामध्ये आला। त्याबद्दल त्यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये वादावादी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी जाऊन वेपन घेऊन येऊन त्याच्यावरती फायर केलेलं आहे। एक्झॅक्ट त्यांच्यामध्ये आधी काय रायवरी होती का वगैरे याच्याबद्दलचा तपास, पोलीस तपास जो आहे तर तो चालू आहे। सध्या आरोपी आणि जे वेपन आहे तर ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि बाकीची पुढची जी तपास जो आहे तर तो चालू आहे। सहकारी पाणी पुरवठा संस्थांचं अस्तित्व अबाधित राहण्याची आवश्यकता आहे, असं प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी कोरेगाव येथे बोलताना व्यक्त केलं। सहकारी पाणी पुरवठा संस्था ह्या विकासाच्या गंगोत्री असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झाले आहे। त्यांचे अस्तित्व अबाधित राहणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केलं। कोरोली, दुर्गवाडी, रिकीबदारवाडी, तालुका कोरेगाव येथील सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते। आदरणीय कैलासवासी पी डी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थांची उभारणी झालेली असून या पाणी पुरवठा संस्था सभासदांनी अनेक कष्ट घेऊन उभारल्या आहेत। या योजनेमुळे जिरायत जमिनी बागायत होऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे। त्यामुळे काही सभासद योजनांच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करू लागल्याने योजनेवरील पिके कमी होऊन लागलेले उत्पन्न कमी झाले। त्यामुळे योजनांना तोटा सहन करावा लागत आहे। अशा परिस्थितीत योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्यासाठी सर्व सभासदांनी एकत्र येऊन संस्था ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे असं आवाहन यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केलं। सशक्त लोकशाही रुजवण्यासाठी सशक्त शिक्षण असणं गरजेचं असतं। मात्र आज भारतामध्ये गावागावांमध्ये प्राथमिक शाळा ओस पडल्याचे चित्र दिसतंय। पाहूयात KMS न्यूजचा एक स्पेशल रिपोर्ट। सशक्त अर्थव्यवस्था आणि खरी लोकशाही रुजवण्यासाठी शिक्षणाचे क्षेत्र सशक्त असणे गरजेचे असते। मात्र महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांची अवस्था नेमकी उलटी झाली आहे। आज महाराष्ट्राच्या गावागावातील शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्या आहेत, तर खाजगी शाळांकडे पैसे भरून विद्यार्थी व पालकांचे लोंढे लागलेले दिसतात। याचं कारण आहे प्राथमिक शाळांची गुणवत्ता व भौतिक सुविधांचा अभाव। एकीकडे हे चित्र असतानाही कराडमधील मात्र नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 3 या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, अशी स्थिती आहे। महाराष्ट्रातील नगरपालिका शाळांमधील ही पहिली आयएसओ प्राथमिक शाळा आहे। शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लागतात, हे चित्र आहे। हा चमत्कार कसा घडला याविषयी सांगतायत शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी सर। नमस्कार, मी अर्जुन कोळी, मुख्याध्यापक, महाराष्ट्रातील नगर परिषदेच्या पहिल्या आयएसओ मानांकन प्राप्त कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3। आपणा सर्वांना माहीत आहे की कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3 ही महाराष्ट्रातील नगरपालिकेची पहिली आयएसओ मानांकन प्राप्त शाळा झालेली आहे। याचबरोबर यावर्षी या शाळेने आणखी एक नवीन विक्रम केला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील नगरपालिकेची सर्वात जास्त पटसंख्या असणारी ही शाळा आहे। सध्या शाळेची पटसंख्या 1100 आहे आणि त्याचबरोबर या शाळेची जी गुणवत्ता आहे ती या सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळाच काय पण संपूर्ण महाराष्ट्रातील खाजगी नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेपेक्षाही या शाळेची गुणवत्ता जास्त आहे आणि म्हणूनच यावर्षी इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी
पहाटे 4 वाजल्यापासून रांगा लागलेल्या होत्या. प्रवेश खरं तर या शाळेचे आम्हाला लिमिटेड प्रवेश होते, परंतु 480 अर्ज पहिलीच्या प्रवेशासाठी आलेले होते आणि प्रत्यक्षात आम्ही 200 विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे. आता या शाळेला भेट देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक या ठिकाणी भेट देत असतात. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद तसेच प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी टिकवण्यासाठी शिक्षकांनी 10 ते 5 या वेळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षकाने आपल्याला मिळणाऱ्या पगाराएवढे तरी आपण काम करतो का याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. शिक्षक संघटनांमधील राजकारणात रंगून जाण्यापेक्षा शिक्षकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासावर व गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलं तर ही परिस्थिती नक्कीच बदलेल व पुन्हा एकदा प्राथमिक शाळांना चांगले दिवस येतील असा विश्वास मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी व्यक्त केला. मी महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषद शिक्षकांना आवाहन करतो की स्पर्धा प्रचंड आहे. आज विद्यार्थ्यांचा खाजगी शाळेकडे लोंढा लागलेला आहे. हा लोंढा मी इथं थोपवला आहे कराड शहरामध्ये. आज प्राथमिक शाळा ओस पडू लागलेल्या आहेत. तुम्ही 10 ते 5 या वेळेमध्ये दर्जेदार शिक्षण द्या, जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्तेमध्ये आणा. आणि आपण जर 50,000 रुपये पगार घेत असेल तर खरोखर आपण मागं वळून जर आपण पाहिलं तर आपण 50,000चं काम करतो आहे का, हे जर आपण आत्मचिंतन केलं, आत्मपरीक्षण केलं तर मला निश्चितपणे खात्री आहे की या सातारा जिल्ह्यातील जर प्रत्येक शाळेतील एक शिक्षक पेटून उठला तर आज सातारा जिल्हा परिषदच्या आणि नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या शाळा 100% या पुन्हा काय होतील तर गर्दीने फुलून जातील. गुणवत्ता देत असताना तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना मुलांना सामोरं गेलं पाहिजे. पहिलीपासून स्पर्धा परीक्षा आहेत, त्या सर्व स्पर्धा परीक्षेला तुम्ही विद्यार्थ्यांना बसवा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बसवा, विद्यार्थ्यांचं पासिंगचं प्रमाण वाढवा. आणि काही विद्यार्थी तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये आणा. निश्चितपणे इंग्लिश मिडियमकडे का खाजगी शाळेकडे जाणारा लोंढा पुन्हा आपल्या शाळेकडं वळेल. यासाठी पुढारपण करणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना मी आव्हान सांगतो की तुम्ही थोडंसं लक्ष, संघटनात्मक लक्ष बाजूला काढून तुम्ही शाळेचा दर्जा सुधारावा. याच्यामध्ये काम करायला तुम्हाला खूप मोठा अभिमान वाटेल. आणि या शाळा या ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाच्या शाळा या पुन्हा भरण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशा प्रकारचे मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि आता पाहूया नगरसेवक विक्रम पावसकर यांनी बनवलेल्या हिंदवी दहीहंडी सोहळ्याची काही क्षणचित्र.
आज इथंच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा KMS न्यूज. आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार.